फोल्डर बनवला एक कोणता सेशन डे 1. काय झालं? सेशन ते आपल्या टॉपिकचंच नाव आहे. तो टॉपिकचंच नाव आहे आपलं की सेशनचं. जसं आपण आतापर्यंत कसं अपलोड फाईल वगैरे पाहिलं, डिलीट वगैरे, की असं पॉईंटच तो आहे की आपलं सेशन घ्यायचं. की आपण तुम्हाला सांगितलं होतं की लोकल स्टोरेज पहा आणि सर्व्हर स्टोरेज असतं. ठीक आहे, मग त्यातलाच टॉपिक आहे सर्व्हर टाईप मधला. छोटासा पॉईंट आहे ते पाहू आपण. याचा यूज करून आपण लॉग इन करू शकतो. ठीक आहे, करू स्टार्ट आपण. पहिली कमांड काय राहील आपली CMD मध्ये npm i एक्सप्रेस आणि EGS. बस आपल्याला आज 2च लागतील, त्यामुळे 2च करून घेऊ. जेवढे लागते तेवढेच. ठीक, आज जास्ती काही गरज नाही. याला कोड पेस्ट डॉट केलं. तर आपल्याला VS कोडला ओपन केल्यानंतर पहिली आपली स्टेप काय राहते की एक सर्व्हर बनवून घ्यायची. मग सर्व्हर बनवून घेण्यासाठी आपल्याला लागेल index.js फाईल बनवली आणि जे आपण पॅकेज इन्स्टॉल केले त्याला आपण रिक्वायर्ड करू. पहिलं पॅकेज कोणतं केलं? एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस. ठीक आहे, आणि एक ऍप घेतलं मी, ऍपला सांगितलं एक्सप्रेस आणि राऊंड ब्रॅकेट. ह्याला एक पोर्ट नंबर देतो ऍप डॉट लिसन आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये 1000. आणि पहिली मिडलवेअर कोणती, URL कोणती राहील आपली? ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये /chief आणि एक फंक्शन मध्ये राहील रिक्वेस्ट आणि दुसरं राहील रिस्पॉन्स. आणि रिस्पॉन्सला आपण काय करणार की रेंडर करणार. ठीक आहे, रेंडर करतो मी होम पेज काय करतो रेंडर करतो home.egs. म्हणजे home.egs असेल ते कुठे राहील आपली की व्ह्यूज फोल्डर मध्ये. ठीक आहे, व्ह्यूज फोल्डर बनवून घेऊ आपण आणि व्ह्यूज मध्ये home.egs. आणि home.egs मध्ये h1 मध्ये मी सिंपली राईट करतो h1 घेतला आणि तिथे वेलकम टू होम पेज केलं. राईट, ठीक आहे. आणि अजून एक URL बनवतो की कोणती URL की app.get राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये /about आणि कोमा देऊन फंक्शन ओपन क्लोज आणि रिक्वेस्ट त्यामध्ये आणि रिस्पॉन्स. जो काही रिस्पॉन्स आहे त्याला आपण रेंडर करणार. रेंडर काय करणार की about.egs. ठीक आहे, हे पण फाईल आपण व्ह्यूज मध्ये बनवून घेऊ एकदा. आणि व्ह्यूज मध्ये मी एक h1 राईट करतो. h1 मध्ये वेलकम टू अबाउट पेज आणि एक अँकर टॅग देतो की स्लॅशला देतो की म्हणजे होम पेज वर जाता येईल. आणि दुसरं एक बटन देणार कोणतं की अबाउट. याने काय होणार की आपल्याला अबाउट वर जाता येईल. सिंपल आहे. इतर कोणाला अडचण नाही ना? ऑनलाईन मेंबर्स इतर सांगायची गरज नाही ना कसं काय घेतलं ते आहे ना. काय केलंय की एक दोन्ही URL बनवल्यात, दोन्ही URL ला रेंडर केली. एक होम पेज रेंडर केले आणि दुसरं अबाउट पेज. आणि होम पेज मध्ये राईट केले. ठीक आहे, एक वेलकम टू होम पेज केले आणि अबाउट मध्ये वेलकम टू अबाउट पेज केले. आणि त्यामध्ये 2 बटन दिलेत, एक अबाउटला जाईल आणि दुसरं कुठे होम पेजला जाईल. ठीक आहे, मग जो आपला प्रोग्राम होता त्याला आपण रन करू. रन करण्यासाठी कमांड काय nodimon.index.js. ठीक आहे, झाला एक्झिक्यूट.
मग आपण क्रोमला जाणार ब्राउझरला आणि तिथे टाकणार localhost:100 आलंय वेलकम टू होम आणि अबाउटला गेलो वेलकम टू अबाउट पेज. ठीक आहे ना, इथवर क्लिअर. मग आपल्याला असं करायचे की मला सांगायचे तुम्हाला की असं आता सपोज व्हेरिएबल आहे, मी व्हेरिएबल डिक्लेअर करतो कोणता नेम आणि त्यामध्ये मी राईट करतो एबीसी. ठीक आहे, काय केलं मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला कोणता एबीसी नावाचा कोणत्या व्हेरिएबलनी नेम मध्ये. ठीक आहे ना, मग मी सपोज हा कन्सोल केला कन्सोल डॉट लॉग केले आणि नेम केला तर काय आउटपुट भेटेल मला एबीसी भेटेल. कुठे कन्सोल मध्ये भेटेल. ठीक आहे, मग कुठे गेल्यावर भेटेल मला तर सपोज म्हणजे मी कोणत्या URL गेलो मला ते एबीसी भेटेल. कोणत्या पेजला गेलो अबाउटला गेल्यावर भेटेल का नाही. ठीक आहे, आपण चेक करू की आपल्याला एबीसी भेटतोय का कन्सोल मध्ये. कन्सोल मध्ये सध्या काही नाहीये. ठीक आहे ना, मग मी काय करतो की अबाउटच्या पेजला जातो. कन्सोल मध्ये काय आलंय नाही आलं. ठीक आहे ना, मग आपण जेव्हा अबाउटच्या पेजला व्हिजिट करतो तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे की एबीसी प्रिंट होणार कन्सोल मध्ये. झाले एबीसी प्रिंट की केव्हा काय होतंय की जेव्हा आपण अबाउटच्या पेजला काय केलंय व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. ठीक आहे, हा व्हेरिएबल कोणता झाला आता ग्लोबल व्हेरिएबल झाला ना. ठीक आहे ना, जसं की आपण हे एक्सप्रेस ऍप केले किंवा एक्सप्रेस व्हेरिएबल डिक्लेअर केला, हा कोणता व्हेरिएबल झाला ग्लोबल झाला आणि हा पण ग्लोबल झाला. ग्लोबल झाल्यामुळे आपण कुठे बी ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे, मग मी काय केलंय की कन्सोल फक्त कोणत्या /URL ला प्रिंट केले कन्सोल मध्ये राईट केले. ठीक आहे, मग जेव्हा मी होम पेजला जाईन तेव्हाच मला कन्सोल मध्ये काय भेटेल एबीसी भेटेल. मी अबाउट मध्ये गेलो तर अबाउट मध्ये मला नाही भेटत. ठीक आहे ना, पण जेव्हा मी काय होतोय की अबाउट होमला जातोय तेव्हा मला काय भेटतंय एबीसी भेटतोय. भेटलं. मग सपोज मी हा ठीक आहे इथे बी अबाउटला बी पेज कन्सोल करतो आणि मी अबाउटला जातो. आता भेटन मला भेटन ना, भेटलंय ना. आणि होम मध्ये गेले भेटन मला. ठीक आहे, चेक करू. होम मध्ये बी गेले भेटतोय. मी काय केलंय की एक व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल काय केलाय ग्लोबली डिक्लेअर केलाय. ठीक आहे, ग्लोबली डिक्लेअर केलाय. मग हा व्हेरिएबल मी इथे डिक्लेअर केला तर आता काय होईल कोणत्या होम पेजला राहील आणि हे अबाउट पेजला का बरं ग्लोबल नाहीये. कसा आहे तो मग लोकल आहे. हे समजतंय की काय होणार की आपला जो डिक्लेअर व्हेरिएबल केलाय तो फंक्शनच्या आतमध्येच राहणार. की आपण जो व्हेरिएबल डिक्लेअर केलाय फंक्शनच्या आतमध्ये डिक्लेअर केल्यामुळे काय झाला तो लोकल झाला आणि जे आपण बाहेर डिक्लेअर करणार फंक्शनचे वगैरे ते काय होतात ग्लोबल. ठीक आहे, मग आपण होम पेजला गेलो आपण तर आपल्याला जे काही एबीसी आहे तो आपल्याला दिसेल. होम पेजला गेलो मी आला एबीसी. ठीक आहे, व्हेअर नेम का आलंय. ठीक आहे, एबीसी भेटले. आम्ही अबाउटला गेलो तर काय एरर येईल मला कॅन नॉट डिफाईन एरर येतोय ना, म्हणजे तो नेम काय केलाय डिफाईन नाही केलेला. मग मला तुम्हाला हे सांगायचंय की जो आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलाय म्हणजे काय करायचं की ह्या फंक्शन मधून ह्या फंक्शन मध्ये डेटा ट्रान्सफर कसा करायचा हे पाहिजे आपल्याला. ठीक आहे ना, म्हणजे काय केलंय की आपण ह्यात व्हेरिएबल डिक्लेअर केला कुठे सपोज मी हा नेम व्हेरिएबल डिक्लेअर केला मी इथे ऍक्सेस करू शकत नाहीये. बरोबर, जो मी होम मध्ये डिक्लेअर केलेला व्हेरिएबल आहे तो अबाउट मध्ये मी ऍक्सेस करू शकत नाही. बरोबर, ऍक्सेस करायला गेलो तर काय एरर येतोय मला नेम इज नॉट डिफाईन. मग आपल्याला पाहिजे हेच की जो आपण हा व्हेरिएबल डिक्लेअर केलाय सपोज हा फंक्शन मध्ये डिक्लेअर केला की ह्या फंक्शन मध्ये आपल्याला काय करता आलं पाहिजे ऍक्सेस करता आलं पाहिजे. आपल्याला आज तेच पाहिजे. ठीक आहे, मग ऍक्सेस करण्यासाठी आपण यूज कशाचा करणार आहे की एक सेशन म्हणून लायब्ररी कोणते सेशन लायब्ररीचा यूज करून आपण काय करणार आहे. ठीक आहे, तुम्हाला आपण डेटा स्टोरेजचा पाहू आपण. ठीक आहे,
हा आपण जो डेटा स्टोअर केलाय, हा डेटा कसा स्टोअर केलाय, स्टॅटिक्स केलाय. आता केलाय ना आपण इथं स्टॅटिक डेटा स्टोअर केलाय ना. हा कसा डेटा स्टोअर केलाय आपण, स्टॅटिक डेटा केलाय. म्हणजे हा डेटा कुठे राहिला, फक्त हा कोड मध्येच राहील, सर्व्हरला वगैरे राहणार फक्त. म्हणजे आपण हा स्टॅटिक म्हणजे मी हाताने राईट करून, म्हणजे कसं आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि तो व्हेरिएबल काय केला, म्हणजे हा स्टॅटिक डिक्लेअर केला डेटा आहे. ठीक आहे. मग आपल्याला पाहिजे की डेटा स्टोरेज पाहिजे आपल्याला. ठीक आहे. डेटा स्टोअर कसा करायचा. ठीक आहे. मग डेटा स्टोअर करण्यासाठी मार्केटमध्ये आता सध्या दोन हे येतात, की दोन फंक्शन भेटतात आपल्याला. कोणतं, पहिले एक लोकल, ठीक आहे, लोकल स्टोरेज, किंवा मार्केटमध्ये कसे डायरेक्टली सांगतो कुकीज एक आहे. कुकी म्हणून येते. कुकी काय असते की एक हे क्लायंट साईडला असते किंवा ब्राउझर साईडला. तुम्ही लोकल स्टोरेज पाहिलं ना. लोकल स्टोरेज काय असतं, ब्राउझरमध्ये डेटा असतो, म्हणजे युजर साईडला डेटा असतो, बरोबर. आणि जे सर्व्हर स्टोरेज असते ते कुठे असतो, सर्व्हर साईडला डेटा स्टोर असतो. एवढं तर पाहिलं ना तुम्ही, की जो लोकल स्टोरेज असतं ते युजर साईट किंवा लोकल स्टोरेज, म्हणजे युजरच्या साईटला काय असतो, डेटा स्टोर असतो. आणि जे काय सर्व्हर स्टोरेज असतं ते काय असतं, की सर्व्हर साईडला डेटा स्टोर असतो. ठीक आहे. मग कुकी हा काय आहे, की क्लायंट साईड स्टोरेज आहे. कोणतं, क्लायंट साईट आहे. क्लायंट साईट म्हणजे की ब्राउझर वगैरे तुमच्या लोकल पीसी यामध्ये काय करतो, डेटा स्टोअर करतो. मग क्लायंट साईडला असल्यामुळे हा काय झाला, नॉन सिक्युअर झाला. काय झाला, नॉन सिक्युअर. आणि दुसरे एक आहे सेशन. सेशन हा कुठे असतो, की सर्व्हर साईडला. सर्व्हर साईडला असं म्हणून काय झाला, हा सिक्युअर झाला. ठीक आहे. मग आपण पाहणार आहे काय आज, की कुकीज नाही पण आपण सेशन पाहणार आहे, की सर्व्हर साईडला आपण डेटा कसा स्टोअर करायचा. ठीक आहे. कुकी आपण नंतर पाहणार, पण आज काय पाहणार आपण, सेशन. सेशन काय आहे, की एक सर्व्हर साईट आहे. म्हणजे जो काय डेटा स्टोअर करतो ते कुठं करतो, सर्व्हर साईटला. कोणता, सेशन. मग आपल्याला काय करायची, सेशनचा यूज करून सर्व्हरला डेटा स्टोअर करायची. ठीक आहे. म्हणजे डेटा सर्व्हरला स्टोअर करायची. मग आपल्याला हा सेशन लायब्ररी यूज करायची म्हणजे आपल्याला काय लागेल, की इन्स्टॉल करायला लागेल, किंवा लायब्ररी काय करायला लागेल, इम्पोर्ट करावं लागेल. ठीक आहे. मग इम्पोर्ट करण्यासाठी कमांड काय आहे, की npm i express डॅश सेशन. आता लायब्ररी यूज करायची म्हणजे याला काय करायला लागेल, इन्स्टॉल करायला लागेल. ठीक आहे ना. आपल्याला काय करायचं, की लायब्ररीचा यूज करून काय करायचं, की जे आपण हे काय केलंय, की नेम डिक्लेअर केले. हे नेम कुठं आपण डिक्लेअर करणार, जसं आपण हे स्टॅटिक डेटा काय केलाय, डिक्लेअर केलाय हा व्हेरिएबल. कोणता, हा नेम व्हेरिएबल. मग सपोज हा डेटा आपण नेम व्हेरिएबल ऍक्सेस करू शकत नाही, की हा फक्त मर्यादित, कोणत्या मर्यादित झाला, होम पुरता मर्यादित झाला. होमच्या बाहेर गेलो काय येणार, की नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. मग आपल्याला सेशनचा यूज करून काय करायचं, की आपल्याला अबाउट मध्ये बी ऍक्सेस करता आला पाहिजे आणि होम मध्ये बी अबाउट ऍक्सेस करता आला पाहिजे. म्हणजे काय करायचं, की आपल्याला डेटा इथे स्टोअर केला की ऍक्सेस इकडे बी करता आला पाहिजे, पास करता आला पाहिजे. मग पास कसं करणार, हवेतून नाही करणार. काय करू शकतात पास, की हा दिला ऑर्डर नाही ना. मग आपण कशाचा यूज करणार, की सेशनचा यूज करून काय करणार, डेटा पास करणार. आपल्याला काय करायचं समजलं ना, काय करणार आहे आपण. हा, जसं आपण काय केलं, की सपोज आपल्याला करायचं काय ते फक्त समजून घ्या पहिले ते. ठीक. आता हे सिंपली मी काय केलंय, दोन्ही URL बनवले.
ठीक आहे ना. आणि एक अबाउटचा पेज बनवले, अबाउटच्या पेज मध्ये H1 मध्ये राईट केलंय वेलकम टू अबाउट पेज, आणि होम पेज मध्ये सिंपली राईट केलंय वेलकम टू होम पेज, आणि त्यामध्ये 2 बटन दिले. एवढं वास, एवढं सांगायची गरज नाही ना, एक्सप्लेन करायची काही गरज नाही. ठीक आहे, एवढे येत असेल असं मी समजतो. ठीक आहे, मग मला हे करायचं की मी व्हेरिएबल डिक्लेअर केला. कोणता? की नेम व्हेरिएबल किंवा युजर नेम करतो मी, आणि त्यामध्ये मी राईट करतो ABCD. ठीक आहे, एक व्हेरिएबल डिक्लेअर केला मी. मग मी हा व्हेरिएबल फक्त कन्सोल करतो, कन्सोल डॉट लॉग करायला गेलो, आणि हा युजर नेम काय करतो मी. ठीक आहे ना. मग कन्सोल मध्ये मला काय भेटेल? ABCD होईन प्रिंट. करू रिफ्रेश, चेक करू, का बरं नाही भेटलं? काय नाही केलं इन्स्टॉल? सेशन आपण युजच नाही केलं, सेशन तर युजच नाही केलं ना. सेशन युजच नाही केलं आपण, हे सिंपल कोड आहे. फक्त आपण काय केलंय की तुम्ही पहा, काय सेशन कोड यूज केलंय का? मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय काय नावाने, एक युजर नेम, आणि तो फक्त सिंपली कन्सोल करलाय. कुठे? होम पेज मध्ये. हा, की अबाउट पेज मध्ये आपण गेलो तर तो आपल्याला व्हेरिएबल काय करता येणार नाही, ऍक्सेस करता येणार नाही. फक्त मी कन्सोल कुठे केलाय? स्लॅश होम. मग मी स्लॅश होमला गेलो तरच काय होणार, मला तो ABCD भेटेल. होमला आलो, होमला आल्यानंतर भेटला मला ABCD. ठीक आहे ना. म्हणजे काय होतं की डेटा आपण जो हा व्हेरिएबल डिक्लेअर केलाय तो कसा केलाय आपण, व्हेरिएबल ग्लोबली डिक्लेअर केलाय. ठीक आहे, मग मी सपोज हाच कन्सोल अबाउटला गेलो, मग आता भेटेल मला अबाउट मध्ये गेल्यावर. ठीक आहे, अबाउट मध्ये आलो आणि CMD मध्ये भेटले अबाउटचं बी. म्हणजे मला काय होतंय की दोन्हीकडे व्हेरिएबल काय करता येते, ऍक्सेस करता येते. आणि सपोज मी हाच व्हेरिएबल, ठीक आहे ना, सेशनचा यूज काय ते समजून घ्या ना, आपल्याला करायचं काय ते समजून घ्या पहिले. ठीक आहे, आता मी सपोज काय केलं की होम पेज मध्ये काय केलं, एक युजर नेम डिक्लेअर केला. ठीक आहे, मग मला आता ऍक्सेस करता भेटेल होम पेजवर, अबाउट पेजवर आहे, ABCD प्रिंट होईल. आता मला ABCD कधी भेटेल मला ते सांगा. ठीक आहे, आपण इथे कन्सोल करू होम इक्वल टू, ठीक आहे, म्हणजे कळेल आपल्याला की कोणता प्रिंट झालाय, है ना. अबाउट इक्वल टू, आता कन्सोल मध्ये जाऊ, कन्सोल मध्ये काय आहे का नाही. ठीक आहे, मग मला काय करायचं, मी आता होम पेजला जातो. भेटला ABCD, भेटेल मला. कोणाचा भेटलाय मला? होमचा भेटलाय. मग मी अबाउटला गेल्यावर भेटेल? का नाही भेटणार? काय एरर काय आला? युजर नेम इज नॉट डिफाईन्ड. का बरं? की जो आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलाय तो कसा केलाय, लोकली केलाय. मग तो जो व्हेरिएबल डिक्लेअर केलाय तो हा जो फंक्शन आहे, होम पेजचा फंक्शन आहे, त्यापुरता मर्यादित झाला, ह्याला आपण बाहेर पास करू शकत नाही. ठीक आहे, मग सेशनचा यूज आपण काय करणार आहे की सेशन आपल्याला काय करेल की जो आपण इथे व्हेरिएबल डिक्लेअर केला तो आपण इकडे बी ऍक्सेस करू शकतो सेशननी. ठीक आहे ना. आपल्याला काय करायचं की जो हा डेटा इथे स्टोअर केलाय तो डेटा दुसऱ्या पेजला ऍक्सेस करता आला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे आपण कोणत्या कशाचा यूज करणार, सेशनचा यूज करणार. आणि सेशन काय करतं, डेटा स्टोअर करतो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला हे सांगतो. एक असतं कुकी असतं. ठीक आहे, तुम्ही काल एक सर्व्हर स्टोरेज पाहिलं असेल आणि एक लोकल स्टोरेज पाहिलं. ठीक आहे, मग लोकल स्टोरेज काय करतं की युजर साइडला काय करतो, डेटा स्टोअर करतो. ठीक आहे, आणि जे सर्व्हर आहे, सर्व्हर काय करतो,
सर्व्हर साईडला काय करतो, डेटा स्टोअर करतो. दोन्ही बी काम काय करतात, डेटा स्टोअरच करतात. ठीक आहे. मग आपण काय करणार आहे की सर्व्हर साईड पाहणार आहे आज. सर्व्हर साईड मध्ये कसं एक सेशन आहे. सेशन कुठे स्टोअर करतं डेटा, सर्व्हर साईडला काय करतो, डेटा स्टोअर करतो. ठीक आहे. मग आपण सेशनचा यूज करून काय करणार आहे, डेटा स्टोअर करणार आहे. ठीक आहे. मग सेशनला यूज करायचं म्हणलं काय कमांड आहे त्याची, npm i express dash सेशन. ठीक आहे. मग सेशनला यूज करायचं म्हणलं आपल्याला सेशन पॅकेज इन्स्टॉल करावं लागेल किंवा लायब्ररी इन्स्टॉल करावं लागेल. ठीक आहे. मग cmd ओपन करू, आपण एकदा पॅकेज इन्स्टॉल करून घेऊ. मग काय कमांड त्याची, npm i express dash सेशन. ठीक आहे. आणि याला पॅकेजला इन्स्टॉल करू. झाले. आणि जो काय आपला प्रोग्राम होतो त्याला डबल रन करू. ठीक आहे. मग आपण काय केलं की सेशन इन्स्टॉल करून घेतलं. सेशनला मग आपल्याला रिक्वायर करायला लागेल. ठीक आहे ना. सेशनला रिक्वायर करू आपण. मी व्हेरिएबल घेतला कॉन्स्ट आणि सेशन रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस डॅश सेशन. जे काय आपण पॅकेज इन्स्टॉल केलं त्याला काय घेतलं, रिक्वायर करून घेतलं. मग रिक्वायर करून घेतल्यानंतर त्याचे एक आपल्याला यूज करायचं. इथे यूज करण्यासाठी एक त्याचे मिडलवेअर आहे. मग मिडलवेअर कशी, ऍप डॉट यूज आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये सेशन. ठीक आहे. ह्या मिडलवेअर मध्ये आपण काय सांगितलं की जे आपण पॅकेज इन्स्टॉल केले किंवा लायब्ररी इन्स्टॉल केली ती लायब्ररी काय कर, यूज कर. ठीक आहे ना. मग हे सेशन काय करतं की सर्व्हर साईडला डेटा स्टोअर करतं. काय करतं, सर्व्हर साईडला डेटा स्टोअर करतं. ठीक आहे. मग डेटा स्टोअर करतं म्हणल्यावर त्यात अधिक आपल्याला काहीतरी सांगायला लागेल की तुला डेटा. ठीक आहे. डायरेक्ट आपण एक्झाम्पल घेऊ. मग तुम्हाला सर्व्हर साईडला जो डेटा आपण तुम्ही स्टोअर करणार आहे तुम्हाला त्याला रिसेव्ह करणार का तुम्ही. रिसेव्ह म्हणजे की जो एकदा व्हेरिएबल डिक्लेअर केला की तुम्ही त्याला डबल चेंजेस करणार का. ठीक आहे. मग त्याला आपण करणार का चेंजेस. ठीक आहे, करणार. मग त्यासाठी रिसेव्ह घेणार. रिसेव्हला काय सांगणार आपण, ट्रू सांगणार. ठीक आहे. की आपण डेटा जो डिक्लेअर केलाय तो आपण चेंज करणार का, आपण. ठीक आहे. चेंज करणार म्हणून आपण ट्रू सांगितलं. त्यानंतर काय की सेव्ह इनिशियलाइज अनइनिशियलाइज. हे काय सांगतं की तुम्ही जो व्हेरिएबल डिक्लेअर केलाय त्याचा तुम्ही टाईप वगैरे चेंज करणार का. मग ते आपण करणार का, करणार. त्याला सांगणार आपण सेव्ह, ट्रू सांगितलं. आणि त्यानंतर आज एक आहे की सिक्रेट. आणि सिक्रेट काय तुम्हाला सांगतो. सिक्रेट मध्ये मी दिलं ABC दिलं सपोज. हे सिक्रेट आहे. सिक्रेट काय करतं की तुम्ही जो डेटा आपण सर्व्हर साईडला डेटा स्टोअर करतो. सध्या आपण काय केले, सर्व्हर साईडला सपोज ABC स्टोअर करणार आहे. ठीक आहे. ABCD स्टोअर करणार आहे. ठीक आहे. पण तुमचा सपोज एखाद्या वेळेस तुमचा डेटाबेस लीक झाला, तुमचं सेशन हॅक झालं. ठीक आहे. मग जो हॅक करणार आहे त्याला काय भेटणार, डेटा भेटणार ना. डेटामध्ये काय स्टोअर केले तुम्ही, ABC. त्याला सगळं समजून जाईल ना. तुम्ही पासवर्ड सेव्ह केला त्याला पासवर्ड भेटून जाईल. ठीक आहे ना. मग हे आपण सिक्रेट घेतलंय. सिक्रेट काय करतं की जो आपण डेटा स्टोअर करतो तो इनक्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करतो. इनक्रिप्टेड म्हणजे कसं, सपोज हा डेटा असा मी डेटा स्टोअर केलाय. हे पण काय ABCD आणि हे पण काय ABCDच आहे. पण हा कसा आहे की इनक्रिप्टेड आहे. इनक्रिप्टेड म्हणजे काय की दोन स्ट्रिंग मर्ज केल्या आणि एक व्हेरिएबल तयार झाला त्याला काय म्हणतो आपण, इनक्रिप्टेड. आता आपली सपोज वेबसाईट हॅक झाली किंवा सेशन हॅक झालं तर त्याला काय भेटणार, इनक्रिप्टेड डेटा भेटणार. मग त्याला काय समजेल का आपण हे काय स्टोअर केलंय, ABCD स्टोअर केलंय. पण कोणत्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर केलंय, इनक्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये. म्हणजे की ते युजर साईडला काय समजत नाही की काय आहे हे ABCDच आहे. फक्त त्याला इनक्रिप्ट करून काय केलंय की डेटा स्टोअर करतो. मग जे सिक्रेट आहे, सिक्रेट काय करतं की सर्व्हर साईडला डेटा स्टोअर करतो आपण, तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करतो, इनक्रिप्टेड. मग ही सिक्रेट की कशी असते की
सपोज तुम्ही एखादा पासवर्ड टाकतात इंस्टाग्रामला वगैरे, पासवर्ड टाकतात, कसं टाकतात तुम्ही पासवर्ड? की मी सपोज माझं नाव टाकलं दत्ता@123, सपोज मी असा पासवर्ड टाकला. ठीक आहे, मग सिक्रेट काय आहे की सिक्रेट माझं कोणतं की @ आहे, जो आपण काय दिलंय सिक्रेट मध्ये ABCD दिलंय. मग हे सिक्रेट काय झाला माझा कोणता ABC झाला, @ झाला. म्हणजे माझा पासवर्ड मध्ये काय मर्ज होतं, जो @ मर्ज झाला, म्हणजे हा काय झाला माझा सिक्रेट. मग जो आपण ABCD दिलाय, ABCD जो आपण सिक्रेट दिलाय, सिक्रेट कुठे मर्ज होणार? ABC. ठीक आहे ना, ह्या फॉर्मॅट मध्ये डेटा काय होतो. ठीक आहे, तुम्ही फक्त एवढं ध्यानात ठेवा, जो हा सिक्रेट आहे, सिक्रेट काय करतो, इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये डेटा काय करतो, स्टोअर करतो. कुठे करतो? सर्व्हर साईडला. एवढं समजलंय? बाकी सिक्रेट वगैरे @ पासवर्डचं साईडला ठेवा. जो हा सिक्रेट आहे, सिक्रेट काय करतो की इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये डेटा. मग मी सपोज इथं मी काय पण देणार, माझी सिक्रेट की ही आहे. ठीक आहे, मग आता जो आपण काय केलंय, सेशनला यूज केलंय, रिसेव्ह काय सांगणार की तुम्ही व्हेरिएबल जो डिक्लेअर केलाय त्याची व्हॅल्यू चेंज करणार का. ठीक आहे, आणि जो सेव्ह आणि सिलेक्ट सांगितलाय त्याचा टाईप वगैरे चेंज करणार का. आणि सिक्रेट काय करतं, इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये डेटा कुठे करतं, सर्व्हर साईडला. हे समजलंय? ठीक आहे, मग आपण काय केलं, यूज केले. मग डेटा आपण स्टोअर कसं करतो ते पाहूया आता. मग डेटा स्टोअर करायचं बोललं कसं करायचं, रिक्वेस्ट डॉट सेशन आणि त्याला एक नेम देणार. ठीक आहे, डेटा स्टोअर झाला. डेटा स्टोअर करायचं कसं, रिक्वेस्ट डॉट सेशन डॉट नेम, आणि हा प्रिंट करायचा बोलल्यावर सिंपली मी इथं प्रिंट करतो आणि अबाउट मध्ये मी प्रिंट करतो. आता भेटेल, आता मी सपोज होमला गेलो, अबाउटला आलो, कन्सोल मध्ये काय भेटलं असेल मला, भेटलं असेल. ABCD मी डिक्लेअर नाही केलं ना, काय भेटेल मला कन्सोल मध्ये, काय भेटेल, काय भेटेल, काहीच नाही भेटायचं की ABCD भेटेल, काय सिंपली काय भेटणार आहे, काय भेटेल. कोणतं ASD, हे 6 हे प्रिंट होणार. मग हे सांगायचं का, ठीक आहे, जास्त मोठा कॉन्सेप्ट नाहीये हा, छोटाच आहे, फक्त समजून घ्या. आता काय आहे की आपण एक मिडलवेअर राईट केली, मिडलवेअरला काय सांगितलं, ऍप.यूज, आणि त्यामध्ये आपल्याला काहीतरी कमांड द्यायच्या की जो सेशन आहे, सेशन काय करतो की जो सर्व्हर साईडला डेटा काय करतो, स्टोअर करतो. एवढं समजलंय, सेशन काय करतो, सर्व्हर साईडला डेटा स्टोअर करतो. समजलं एवढं बास. फक्त मग आपल्याला जो डेटा स्टोअर करतो त्यामध्ये सांगायचंय की तुम्ही जो डेटा स्टोअर करणार आहे तो चेंज करणार का, परत एकदा डिक्लेअर केला की नंतर चेंज करणार का तुम्ही, करणार का नाही, करणार ना. मग त्यासाठी मी रिसेव्हला काय सांगितलंय, ट्रू केलंय. ठीक आहे, बाकी काहीच नाहीये. आणि सेव्ह आणि सिलाइज, त्यामध्ये काय सांगितलं की जो डेटा टाईप आहे वगैरे दुसरा व्हेरिएबल आहे तो डिक्लेअर करणार का तुम्ही, करणार. मग त्यासाठी मी ट्रू केले, बस. आणि हा सिक्रेट काय करतो की जो आपण डेटा स्टोअर करतो तो कोणत्या फॉर्ममध्ये डेटा स्टोअर करतो, इनक्रिप्टेड डेटा. ठीक आहे, इनक्रिप्टेड डेटा मध्ये काय करतो, सर्व्हर साईडला स्टोअर करतो. म्हणजे सपोज मी ABCD दिला, ABCD नाही स्टोअर करणार, तो इनक्रिप्टेड करणार ते ABCD ला आणि मग स्टोअर करणार सर्व्हर साईडला. किंवा उद्या जाऊन तुमचा सर्व्हर हॅक झाला किंवा सेशन हॅक झालं तर हॅकरला काय भेटणार, इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये डेटा भेटणार. एवढं समजलंय. आणि सिंपली मग आपण जे सेशन यूज केलंय, सेशन मध्ये डेटा स्टोअर करतो फक्त. मग डेटा स्टोअर करण्यासाठी कसं करतात, रिक्वेस्ट डॉट सेशन आणि नेम घेतलं मी. ठीक आहे, हे काय झालं की जो सेशन मध्ये आहे, सेशन मध्ये काय स्टोअर झालं, ABCD स्टोअर झाला. आणि सिंपली मी हा सेशन प्रिंट करतोय, कुठे केला, होम मध्ये प्रिंट केला आणि अबाउट मध्ये प्रिंट केला. मग मी आउटपुट पेजला जातो आणि मी याला केलं रिफ्रेश, तर कन्सोल मध्ये मला काय भेटेल, ABCD भेटेल, मगाशी भेटत नव्हता. ठीक आहे, चेक करू आपण काय भेटतंय. अबाउटला अनडिफाईंड आले, का बरं, का बरं अनडिफाईंड आले, की आपण जेव्हा आलो की डायरेक्ट आपण कुठे गेलो, अबाउटला गेलो, अबाउटला गेलो, सेशन मध्ये काहीच नाही ना.
होमला गेलो तरच एबीसीडी स्टोअर होणार आहे सेशन मध्ये. ठीक आहे, मग आता आपण होम मध्ये जाऊ. होम मध्ये आलो आणि कन्सोल मध्ये चेक करू. भेटले आपल्याला होम एबीसीडी. आणि मी अबाउट मध्ये जातो. अबाउट मध्ये आलो. काय आता कन्सोल मध्ये काय आलं असेल? काय आलं असेल? अनडिफाईन. ठीक आहे, चेक करू आपण. आलं एबीसीडी, आलंय ना. आपण काय झालो की जेव्हा पहिला फर्स्ट टाइम गेलो, जेव्हा फर्स्ट टाइम मध्ये गेलो, कुठे गेलो? डायरेक्ट अबाउटच्या URL गेलो. ठीक आहे, मग अबाउटच्या URL मध्ये जेव्हा सेशन मध्ये काय कन्सोल केलं तेव्हा सेशन मध्ये काही स्टोअर नव्हतं. मग नंतर आपण कुठे गेलो की होम पेजच्या काय करलो, URL ला गेलो. होम पेजच्या URL ला गेल्यावर काय झालं की सेशन मध्ये एबीसीडी स्टोअर झाला. मग आपण नंतर अबाउट मध्ये गेलो, मग सेशन मध्ये काहीतरी स्टोअर होतं. काय होतं? एबीसीडी. मग ते कन्सोल झालं सिंपली. सेशनने काय होतं की एका पेज वरून दुसऱ्या पेज फंक्शन मध्ये आपण डेटा फक्त ट्रान्सफर करतो. कुठे स्टोअर करतो सेशन डेटा? सर्व्हर साइडला. कसा करतो? इनक्रिप्टेड फॉर्म मध्ये. आणि सेशनचा यूज करून आपण काय करू शकतो? एका पेज वरून दुसऱ्या पेजवर डेटा ट्रान्सफर करू शकतो किंवा पास करू शकतो. ठीक आहे, मगाशी होत नव्हतं. नाही सर, एक मिनिट. तुम्ही ते इन्स्टॉलेशन केलं ना, तर ते त्याच्यामुळे झालं एक्झॅक्टली का ते request.session.name ते आपण टाकलं त्याच्यामुळे हे यूज केले ना, सेशन आपण लायब्ररी यूज केली ना. त्याच्यामुळे झालं का? हा, मग ती सेशन काय करतं की सर्व्हर साइडला डेटा स्टोअर करतो. जो आपण हा एबीसीडी स्टोअर केलाय, कुठे झालाय स्टोअर? सर्व्हरला स्टोअर झालाय तो आता. कसा स्टोअर झालाय? इनक्रिप्टेड मध्ये. बस, मग तेच आपण यूज केलंय. सर्व्हर साइडला स्टोअर झालाय म्हणजे तो काय झाला? ग्लोबली स्टोअर झाला. मग ग्लोबली स्टोअर झाला म्हणजे आपण कुठे बी ऍक्सेस करू शकतो. जो मगाशी व्हेरिएबल आपण डिक्लेअर केला फंक्शनच्या आतमध्ये, तो फक्त कुठे ऍक्सेस करत होतो आपण? तेवढ्या फंक्शन पुरता मर्यादित होता. ठीक आहे ना. मग तो आपण अबाउट मध्ये गेलो तर ऍक्सेस नाही करू शकत. पण जो आपण डेटा स्टोअर केलाय तो कुठे गेलाय? सर्व्हर साइडला स्टोअर केलाय. मग आपण कोणत्या पेजला गेलो तर डेटा काय करू शकतो? ऍक्सेस करू शकतो. ट्राय करतात ऑनलाईन मेंबर्स? ट्राय करतात? हा, काय झालं? आवाज ब्रेक होतोय तुमचा. आवाज क्लिअर नाही येते. ऑनलाईन मेंबर्स आवाज येतोय आता? ऑनलाईन मेंबर्स रिपीट करायची गरज आहे का? आवाज येत नाही. तुम्ही माईक चालू करून बोलू शकत होता. काय करतात? ट्राय करतात का? एकदा रिपीट सांगू मी. ऑनलाईन मध्ये अरे मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ऑनलाईन मेंबर्स आवाज येतोय? ठीक आहे, ट्राय करा फक्त. एकदा मी परत रिपीट सांगेन. जास्त काही मोठा पॉइंट नाही हा. होमचा कोड दाखवायचा काय? होम पेजचा गरज नाही दाखवायची.